आणि आपण आता त्या वासराला जे मुरकी बांधली आहे तर ते वासरू बघा. आता तुम्हाला माहिती आहे का मुरकी म्हणजे काय? तर ही अशी असते मुरकी. बघा ह्या आहे ना बारक्या वासराला आता आपण मुरकी घातलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ही मुरकी आहे आणि ह्या वासराला अजून घातलेली नाही. त्या गायांना सगळ्यांना मुरकी बांधलेली आहे आपण. ती हुक अडकवण्यासाठी गाया बांधण्यासाठी ती खूप जास्त महत्त्वाची ठरते मुरकी. तुम्हाला दिसत असेल सगळ्यांच्या मुरक्या. ह्यांना जी आहे ही स्ट्रीपवाली आहे आणि माझ्या हातात जी आहे ही पाईपवाली आहे. ही मुरकी मी गाईला कशी बांधायची दाखवतो. ह्याला आपण एक भोवरकडी पण लावली आहे की ह्या ठिकाणी आपल्याला ती दोरी बांधता येईल. तर ही चुकून माझ्याकडून उलटी झाली आहे म्हणून मी ती सरळ करून घेतो. तर ही अशी ओवून घ्यायची आणि मोठी साईड इथं दोरी बांधण्यासाठी ठेवायची. आणि हा जो पाईप आहे हा फ्रंट साईडला येईल नाकाच्या इथं. तर या ठिकाणी असा अडकवून घ्यायचा आणि इथून ही दोरी अशी ओवून घ्यायची आणि आपल्याला ज्या ठिकाणी ही आली आहे या ठिकाणी गाठण द्यायची. गाठण दिली की परत एक हे करून घ्यायचा आणि या ठिकाणी परत एक गाठण द्यायची. आणि अशा प्रकारे आता आपल्या गाईची ही मुरकी आपण घातलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आता आपण दोरी बांधणार गाईला. म्हणजे आता जर ओढलं ना तर इथे दिसत असेल तुम्हाला की ना त्याच्या गळ्याला फास बसतो. तर तो फास बसत नाही. आणि आपण आता त्या वासराला जे मुरकी बांधली आहे तर ते वासरू बघा आता. तर अशा प्रकारे आपण गायांना मुरकी घालतो. धन्यवाद.